बघा मित्रांनो, शेताकडे आलोय आज. छान वाटायला लागलं एकदम. शेतामध्ये खरंच खूप छान वाटतंय सिटीपेक्षा सुद्धा. आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं, झाडं वगैरे भरपूर असल्यामुळं हवा पण छान आहे. बघा किती छान वाटतंय बघा वातावरण. झाडं वगैरे हिरवी असल्यामुळं. आणि सध्या सकाळचे साधारण एक 9 सव्वा 9 वाजलेत. तापमान कमी आहे, त्याच्यामुळं खूप छान वाटायले. झाडं असल्यामुळे एवढं तापमान जास्त वाढत नाही दुपारी सुद्धा. बघा खूप छान कसा आहे परिसर बघा. आता हे आपण इथं जाणार आहोत. माझ्या पाठीमागं जे झाड दिसायले तुम्हाला, बघा किती मोठं झाड आहे बघा. कशाचं झाड आहे जरा कमेंट करून सांगा बघा, तुम्हाला ओळखू येते का. खूप मोठं झाड आहे बघा. आपण तिथं जाणार आहोत मध्ये. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि छान आहे मंदिर. मी गेलतो एकदा. आता ही दुसरी वेळ आहे माझी जायची. बघू कसं वाटतंय, काय वाटतंय. खूप निसर्गरम्य आहे. आणि ते ह्याचं झाड आहे, कशाचं बाबा, ते पिपळाचं का कशाचं, वडाचं म्हणतात की बाबा ह्याला. बघा बहुतेक तुम्ही बघून मला सांगा कशाचं एक आहे. हे शेत नांगरून टाकल्यामुळं त्याच्यात चालता सुद्धा येईना गेले. बघा आता आपण चाललोय मंदिर कशी, त्या लक्षात येते आता. बघा खूप मोठं झाड आहे. वडाचं झाड आहे बघा. वडाचं तुमच्याकडं काय म्हणतात बघा ह्या वडाच्या झाडाला. कमेंट करून सांगा नक्की काय म्हणतात. हे का झाड दाखवत तुम्हाला आता. हो का माझ्या पाठीमागं झाड आहे बघा. बघा या झाडाची व्याप्ती किती मोठी आहे बघा. हितनं जी चालू होते ते हो का अजून पण संपन्न आहे. हो का हो का आत्ता संपलंय. ही आपण आतमध्ये जाऊन बघू आता. खूप छान आहे आतमधून. पण ह्याचं बुड कुठं आहे, जी मूळ कुठं आहे हेच लक्षात येत नाही लवकर. इतकंच जबरदस्त आहे झाड. आपण आता झाडाच्या खाली आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. बघा कसलं जबरदस्त आहे बघा. आता आपण झाडाच्या मध्ये आलेलो आहे. हो माझ्या बॅक साईडला सगळे मुळच आहे तिथे. नक्की मेन मूळ कुठला आहे हे लक्षात येणार नाही, एवढं जबरदस्त झाड आहे. वरतून पण बघा कसलं. तर आपण मध्ये आलेलो आहे इथं. बा कसलं. ह्या मंदिराच्या वरती छत नाही आहे, नैसर्गिक छत आहे हा. म्हणजे ह्या झाडानंच सावली केली आहे महादेवाला. एवढं छान आहे. खूप मोठा आहे. ह्याची मुळं बघा आता जिकडे तिकडे पसरलेले आहेत. पूर्ण सर्कलमध्ये फिरायला लागलोय मी बघा. कुठंही बघितलं तरी ह्याची मुळंच आहेत पूर्ण टोटल. आणि तुळजापूरपासून बघा फार तर फार माझ्या मते 15 किलोमीटर ते 20 किलोमीटरपर्यंत आहे अंतर तुळजापूरपासून. एवढं छान आणि ऐतिहासिक मंदिर आहे. एकदम पुरातन मंदिर आहे. झाडाच्या मला विशेष वाटायला या झाडात खूप मोठं. हो बघा ह्याचं बूड दाखवतो तुम्हाला. हो का हे बूड बघा कसलं. हे झाले बूड बघा. त्यांची मूळ बघा मूळ. बघा आता हे एक मूळ बघा कसलं. हो का हो का हो का ही आहे. आता तिकडे दाखवतो तुम्हाला. हो का हे बघा ही बघा मुळं. हो का नक्की कुठलं मुळ आहे हेच कळायला तयार नाही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप छान वाटायला एकदम. कधी आले तुळजापूरला तर बघा. आता हे बघा. हो का हे बघा मूळ कसं करणार आहे. हे आपलं मंदिर आहे.
ओपन मंदिर आहे. हो का हे पिंड आहे इथं. हो का हे कडणी पूर्ण तेच आहे. आणि इथनं गावाकडून एंट्री आहे. हो का इथं मी बॅक साईडनं आलो होतो. हो हे बघा मूळ कसलं आहे, जबरदस्त आहे. आता आपण दर्शन घेऊ. हो हे पण बघा. हो इकडं पण मूळ आहेत बघा. त्याची व्याप्तीच खतरनाक आहे. हो का कसलं आहे बघा ही व्याप्ती. हे जिकडं बघल तेवढं तेच आहे. हो का इकडं पण बघा. आता सगळी झाड आहे. हो काय जबरदस्त आहे बघा. खूप छान. आता आपण दर्शन घेऊया. आता हो का हे मंदिर बघा. ओपन मंदिर आहे पूर्ण आहे का. हां फक्त नैसर्गिक झाडाची सावली आहे. दर्शन घेऊया आपण आधी. हो का मंदिर दाखवतो तुम्हाला आता. पिंड बघा कसे. बघा जबरदस्त पिंड आहे. खूप छान निसर्गरम्य आहे एकदम. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप छान वाटायला. थँक्यू.